ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्नृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 193 क्रमांकाचा व्हिडिओ तयार करत आहे आणि आज एक तरुण व्यक्तीचा अनुभव मी आपल्याला सांगणार आहे. गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 54मध्ये एक लेख श्रीयुत निकेत रवींद्र देवकर यांनी लिहिलेला आहे. हे देवकर हे संगमनेरला वास्तव्य करणारे आहेत आणि त्यांनी जो लेख लिहिला आहे त्याचं नाव श्री गुरुचरणी स्थिर झालो असं आहे. आता हे देवकर हे जे आहेत त्यांनी त्यांच्या लेखामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे काही गोष्टी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते मूळचे संगमनेरचे मी सांगितलं, पण ते पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेले होते इंजिनिअरिंगच्या, आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं. घरात प्रचंड अडचणी सुरू झाल्या. आईचं आजारपण होतं. बहिणीच्या लग्नानंतर 1 महिन्याचाच तिचा घटस्फोट झाला. यांना नोकरी मिळालेली नव्हती. चाकणला एका ठिकाणी नोकरीत असताना कोरोना काळात घरचे सगळे हॉस्पिटलला दाखल होते. आजी आजोबा काका वारले. त्यांची नोकरी गेली. म्हणजे अगदी घराची वाताहत झालेली होती. बघा, परिस्थितीने गांजलेले असे निकेत देवकर हे आहेत. आणि यावेळेस काय करायचं त्या ठिकाणी आवर्जून मी आपल्याला सांगतोय की आपल्या गुरुदेवांचे एक भक्त नगरमधले प्रतीक वाळुंजकर म्हणून आहेत. प्रतीक वाळुंजकर हे देखील मला वाटतं IT क्षेत्रात काम करतात. आणि या निकेत देवकर यांचा त्यांचा कुठेतरी संबंध आला आणि मग त्यांनी ही सगळी परिस्थिती वर्णन केल्यावर ते म्हणले, तुम्ही नगरला एकदा आमच्या गुरुदांचं दर्शन घेऊन बघा. आणि मग मला वाटतं 2022च्या अक्षय तृतीयेला 2022च्या अक्षय तृतीयेला श्रीयुत निकेत देवकर हे नगरला दर्शनाला गेले. आणि त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर त्यांना चिंतामणी पादुकांचं दर्शन पहिल्याच दिवशी झालं. आणि हे सगळं होत असताना ते देवासमोर हात जोडून उभे होते आणि डोळ्यातनं अक्षरशः पूर वाहत होता. म्हणजे अश्व गालावर आली होती असं नाही, तर ती गालावरनं खाली पडत होती. म्हणजे अश्वांचा पूर आलेला होता, एवढं होतं. आणि इतर मंदिरांमध्ये जे वातावरण असतं त्याच्यापेक्षा निकेतला तिथलं चैतन्य, प्रसन्नता खूप जाणवली. आणि इथं भगवंत स्वतः वास करतायत असं त्याला जाणवलं. आपल्या गुरुदेवांनी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे की हे दत्तात्रय निवास आहेत. या दत्तात्रय स्वतः वास करतायत. हे दत्त महाराजांचं निवासस्थानच आहे. आणि त्यामुळे त्याला श्री दत्तात्रय निवास असं आपण नाव दिलेलं आहे. आणि हे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मनात तो अंतर्बाह्य बदलला आणि सद्गुरूंवर एक त्याचा विश्वास बसला. आणि त्याच्यानंतर त्यांना एक अनुभव आला असा की नगरला दर्शन घेतलं की कुठल्या तरी कंपनीकडनं आपल्याला कॉल येतो. आणि मग त्या काळात एक महिना 1.5 महिन्यांनी त्यांना नगरला येण्याची उत्सुकता व्हायची. आणि मग घरात काय सांगायचं, तर घरात सांगायचं मला इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू जायचं आहे म्हणून सांगायचे, नगरला दर्शन घ्यायचे. आणि खरोखरीच त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना इंटरव्ह्यूला कॉल यायचाच. आणि असं करत त्यांना त्या मला वाटतं 2023च्या वेळेस 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एका दिल्लीतल्या कंपनीचा कॉल आला. आणि 19 एप्रिल 23ला ते दिल्लीला 19 एप्रिल 23मध्ये ते दिल्लीला त्या नोकरीत हजर होण्यासाठी गेले. आणि तिथं देखील एक त्यांना छान अनुभव आला
की 19 एप्रिल 23 रोजी त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात गुरुमाऊली त्यांच्या घरी आली. त्यांच्यासोबत एक 15-16 वर्षाची मुलगी आणि अजून एक सद्ग्रस्त असे घरी आलेले आहेत आणि संगमनेरला घरी आले. गुरुदेव अचानक आल्यामुळे त्यांचं सगळं काय त्याला म्हणतात काय करावं काय नाही हे त्याला सुचेना. सद्गुरूंनी तेव्हाही काशा वस्त्र प्रदान केलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते आले. त्यांनी असं वर्णन केले, जैसी गंगा संगरावरी कडे गेली भवसागरी, जैसा विष्णू वितरा घरी आला आपण कृपावंत. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या घरी अन्नग्रहण केलं नाही, ते विदुराच्या घरी केलं होतं. विदुर हा कोणत्या जातीतला होता हे देखील आपल्याला अवगत आहे आणि कुठलाही जातीभेद न पाळता भगवंत श्रीकृष्ण यांनी त्याच्या घरी अन्नग्रहण केलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या द्वारी धर्मभेद, जातीभेद, वंशभेद, लिंगभेद असा काहीही नसतो. त्या माऊलीला मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे सारखे असतात, अशी ही भगवंताची लीला आहे. आणि असा हा भगवंत आपल्या घरी आला आहे. काय करावं काही कळेना. शेवटी त्यांच्या आईने दूध गरम करून गुरुदेवांना दिलं आणि गुरुदेवांनी देखील ते आपल्या हाताने सोबत असलेल्या जी मुलगी आणली होती सोबत आणि जे गृहस्थ आले होते त्यांनाही दिलं आणि स्वतःही त्यांनी दुग्धप्राशन केलेलं आहे. दुग्धप्राशन हे कोणाच्याही घरी करता येतं बरं का. गुरुदेवांनी वारंवार सांगितलेलं आहे की मी कुठेही अन्नग्रहण केलं नाही तरी दुग्धप्राशन करू शकतो. दुग्धप्राशन ते करत होते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना गुरुदेवांनी अन्नग्रहण केल्याचा एक आनंद झाला आणि फार त्यांना समाधान वाटलं. हा मी अनुभव तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच आहे की माझ्या सद्गुरूंनी 1999 साली देह ठेवला. 99 साली देह ठेवल्यानंतर 22 साली हे गृहस्थ निकेत रवींद्र देवकर हे गुरुदेवांची गुरुचरणाशी येतात आणि गुरुदेव त्यांच्यावर कृपेचा वरदहस्त ठेवतात, असे त्यांना अनुभव येतात. हे खरोखरीच अलौकिक आहे. म्हणजे माझ्या गुरुदेवांनी त्यांच्या देहकाळात वयाच्या 7व्या वर्षापासून भक्तांची काळजी करण्याचं घेतलेलं व्रत, भक्तांना मार्गदर्शन करण्याचं व्रत, भक्तांना मदत करण्याचे व्रत जे घेतलेलं आहे ते त्यांचं आज देह विसर्जनानंतर देखील कार्य चालू आहे. कारण ते श्री गुरुपदावर विराजमान आहेत. हा जो अनुभव आहे, त्यांच्या घरात नोकरी मिळाल्यामुळे थोडंफार आर्थिक स्थैर्य आलं आणि त्यांच्या घरी गुरुदेव येऊन गेले. स्वप्नात का होईना पण येऊन गेलेत. हा त्यांना फार आधार देणारा हे होता. आणि त्यांची पुढचा एक त्यांचा अनुभव फार वेगळा आलेला आहे की त्यांची एक मावशी होती. त्या घरातल्या काही अडचणीमुळे ती मावशी घरातून निघून गेली होती आणि जो 1-2 वर्ष त्या मावशीचा तपासच लागत होता. या मंडळींनी खूप शोध घेतला पण ती काही सापडत नव्हती. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी फिरले तिला शोधायला, त्यांचे नातेवाईक सगळे, पण काही शोध लागला नाही. आणि मग जेव्हा असं होतं आहे तेव्हा स्वाभाविकपणे अडलेले मनुष्य ज्योतिषाकडे वगैरे जातात, कुंडली दाखवतात, भविष्य बघतात. त्याप्रमाणे अनेक ज्योतिषांना त्यांनी विचारलं आणि अनेक ज्योतिषांनी त्यांना पत्रिकावरून सांगितलं की ते आता जिवंत असण्याची शक्यता अजिबात नाही आहे. त्यांनी कदाचित आत्महत्या पण केली असेल, ती काही तुम्हाला सापडणार नाही, तुम्ही अजिबात शोध घेऊ नका. पण शेवटचा उपाय म्हणून या निकेत यांनी नगरला गुरुदेवांच्या कानावर हे सगळं घातलं आणि गुरुदेवांना कळकळून विनंती केली की जे काही घडलं असेल ते आमच्या कानावर येऊ द्यात.
तिच्याबद्दल आम्हाला काही कळू देत, पण काहीतरी कळू देत. आपलं जे नातेवाईक आहे, आपलं जे माणूस आहे, ते कुठेतरी गेलं आहे, ही बोच फार वाईट असते. आणि काय एखादी घटना घडली असेल तर आपल्यासमोर घडते, त्यामुळे त्याचं आपल्याला काही वाटत नाही. पण काहीच घडलेलं नाही आहे, काहीच घडलेलं नाही, तिचा अतापत्ता लागत नाही आहे, ही परिस्थिती वाईट असते. त्यामुळे त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर पुढच्या 10 दिवसातच नाशिक येथील पंचवटीमध्ये एका आश्रमात या मावशी सापडल्या. बघा, गुरुदेवांना प्रार्थना केल्यानंतर काय काय चमत्कार घडतात. आमचे गुरुदेव नेहमी म्हणायचे, मी कुठलाही चमत्कार करत नाही, पण हे चमत्कारच आहेत. बऱ्याच लोकांना असं वाटतं चमत्कार म्हणजे हातातनं वस्तू काढा, वरची काय आकाशातली वस्तू इकडे आणा, ह्याला चमत्कार नाही म्हणत, याला जादूचे प्रयोग म्हणतात. परंतु हे अडचणीत असलेल्या मंडळींना तसे अनुभव येणं हा देखील एक चमत्काराचाच भाग असतो. आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याचा हा चमत्कार माझे गुरुदेव करत असतात. त्यानंतर सप्टेंबर 24मध्ये त्या मावशीला घेऊन ते नगरला दर्शनाला गेले. आणि योगायोग असा की त्या मावशींचं लग्न जेव्हा झालेलं होतं त्यावेळेस त्यांनी नगरला महाराजांचं, म्हणजे महाराज देहावस्थेत असताना दर्शन घेतलं होतं. साधारणपणे त्यांनी 33 वर्षांनी पुन्हा देवस्थानात आले असं लिहिलंय. 24 सालचा हा हे आहे. 24च्या मागे तर एक 8-9 वर्ष गेलं, म्हणजे 24 वर्ष तर आहेतच, 2000च्या पुढे 8-9 वर्ष गेलं तर साधारणपणे 92-91-92च्या आसपास या मावशींनी गुरुदेवांचं दर्शन घेतलेलं होतं. आणि आता ते परत दर्शनाला आलेले आहेत. आणि सर्व ज्योतिषांनी सांगितलेलं भविष्य खोटं आपल्या गुरुदेवांनी ठरवलं आहे असा तो भाग आहे. आणि म्हणून ते म्हणतात, सद्गुरूंसारखा असता पाठीराखा. आपण कशाला कोणाची काळजी करायची, कोणाचा रेखा करायचा, हा जो आपला हे आहे ते बरोबर आहे. पत्रिकेतील दोष, ग्रह, अडथळे हे आहेतच, पण सद्गुरू चरणी एकदा मस्तक ठेवलं की हे सगळं दूर होतं. आणि सगळे जे अनिष्ट ग्रह असतात ते देखील इष्टफळ द्यायला लागतात, अशा आपल्या सद्गुरूंचा महिमा आहे. सद्गुरूच्या चरणी आल्यानंतर अनेक भक्तांच्या बुद्धीला तेज येतं. आणि तेज कुठलं येतं, ते भक्ती मार्गातलं तेज येतं. आणि मग भक्ती मार्गातलं तेज आल्यामुळे हे जे निकेत आहेत ते असं म्हणतायत की नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरूंसारखा सोयरा जिवलग तोडियेला उद्वेग संसारीचा. हा एवढा जिवलग असताना आपण म्हणतो मी एकटा पडलो. सद्गुरू चरणी आल्यावर हा जीव एकटा नाही, ते आपल्या पाठीशी सदैव आहेत. आम्ही काय कोणाचे खातो, आमचा रामराय आम्हाला देतो. बघा बघा, या हा जो लेखक आहे निकेत, याच्या बुद्धीला कसे घुमारे फुटलेले आहेत असं तो वर्णन करतो. त्यामुळे गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेचं, संकटमोचकत्वाचं हा एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपले सद्गुरू हे स्मर्तुगामी आहेत हे देखील आपल्या लक्षात येतं. प्रत्येक भक्त आपल्या गुरुचरणाशी जी प्रार्थना करतो की या देहाला आपल्या चरणापासून कधी दूर नेऊ नका, माझे वंशम पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी, यह सौख्य पुत्र पौत्री उपरी देवी सद्गती. हा श्री गुरुचरित्रातली ही ओवी आहे. आणि श्रेष्ठ भक्त श्रीमद नरसिंहदेवजी महाराज श्रेष्ठ भक्त सायनदेव यांनी वर्णन केलेली ही ओवी आहे. त्यांनी सद्गुरुरायांच्या चरणी प्रार्थना करताना ही केलेलं आहे
की माझे वंशंपारवरी भक्ती देवी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी देवी सद्गती. या 2-3 ओव्यांवर मी एक माझा व्हिडिओ केलेला आहे. त्यात आता मी काही परत वर्णन आता करत नाही, पण त्या व्हिडिओचं लागलं तर मी या ठिकाणी तुम्हाला त्याचा संदर्भ देऊ शकेन. तर असा हा जो लेख आहे निकेत रवींद्र देवकर यांचा अनुभव मी आपल्याला सांगितला आणि आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेचं मी आपल्याला उत्तम उदाहरण सांगितलं. श्री गुरुदेव.